मित्रांनो, सकाळचे वाजले आता 7. आम्ही निघालेलो आहे शिरसाळा. आता आम्ही पेट्रोल टाकायला आलेलो आहे, बघू शकता. भाऊ पेट्रोल काय लिटर आहे भाऊ पेट्रोल? 105.50. बरं. तर मित्रांनो, आम्ही 7 जण जात आहे श्री क्षेत्र शिरसाळे. मित्रांनो, हे आमच्या राजूर घाटामधलं मंदिर हनुमानाचं. मित्रांनो, शिरसाळे जाण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोचावे लागते जळगाव जिल्ह्यात बोदवड तालुक्यात. नंतर तेथून 10 किलोमीटरवर राहते श्री क्षेत्र शिरसाळे. आता पार्किंगला गाडी लावून इथे पोहोचलेलो आहे. हे आदित्य काहीच नाही. ही आमची दुसरी गाडी पार्किंगला लागते. हे मित्रांनो स्वेटर वगैरे काढू आता. मंदिरामध्ये आलेलो आहे. तो आमचा अमन भाऊ. अमन भाऊ बरे का? विक्की दाडे. विक्की भाऊ. आम्ही आता मंदिरामध्ये आलेलं आहे. हे आता आम्ही मंदिराच्या गेटवर आलेलं आहे मित्रांनो. वगैरे काढू आता. हे चपला वगैरे काढू मित्रांनो. मंदिराच्या गेटवर आलेलं आहे. चला मित्रांनो, तर इथे मित्र चपला वगैरे काढत आहे. हे माझे मामा. आज आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातल्या शिरसाळे गावात. इथे आहे अतिशय प्रसिद्ध आणि शक्तिस्थान मानलं जाणारं शिरसाळे हनुमान मंदिर. स्थानिकांमध्ये अशी मान्यता आहे की इथे मागितलेली मनोकामना नक्की पूर्ण होते. हे मंदिर खूप जुने आणि श्रद्धेचं केंद्र आहे. लाल शेंदुरातील हनुमंताची मूर्ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. मंदिर परिसर शांत, स्वच्छ आणि निसर्गाने भरलेला आहे. त्यामुळे इथे आलं की मनाला वेगळीच शांती मिळते. विशेष म्हणजे या मंदिराला छत नसून वरतून हे मंदिर उघडेच आहे. स्थानिकांनी छत करण्याचा प्रयत्न केला असून ते छत कोणत्या ना कोणत्या कारणाने पडते. परंतु असे मानले जाते की पावसाळ्यात ह्या मंदिरात पाऊस पण पडत नाही, यामुळे इथे जागृत हनुमंत आहे असे मानले जाते. आता सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे मंदिरांचं. तर मित्रांनो, चला दर्शन वगैरे घेतले. पूर्ण मंडळी चाललेली पुढचं दर्शन घ्यायला महादेव मंदिरामध्ये. महादेव मंदिरामध्ये. इकडे बघा,
हा म्हणतो मंदिरात, हा म्हणतो मंदिरात, हा म्हणतो मंदिरात. मंदिराच्या बाजूलाच हे आहे भोजन व्यवस्था केंद्र. येथे सहसा मंगळवारी आणि शनिवारी खूप मोठे भंडारे होतात. बघू शकता अनिकेत गावंडे आधी आमचं दर्शन झालेलं आहे सगळं. आता आम्ही थोडंसं चिल करत आहे, थोडं रेस्ट करते आणि आता थोडं थांबते करता बुलढाणा. बघू शकता इकडलं वातावरण, ही सगळे लोक इकडं असे फिरताय वगैरे. लोक झाले